नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही. पालकमंत्री पदाबाबत बावनकुळे आणि महाजनांमध्ये चर्चा. फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांशी स्वतः बोलणार, सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भरत गोगावलेंची पाठराखण. एवढी वर्ष काम केल्यावर पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवणं यामध्ये वावगं काय, शिंदेंनी सुनावलं. मी गावी आलो की नाराज होतो असं सगळे म्हणतात. प्रकल्पासाठी गावी आलो, इथला भूमिपुत्र म्हणून माझे प्रयत्न आहेत. नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील पालकमंत्री पदावरून देखील राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य. कोल्हापुरातील लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवारांकडे परत या, दादांना सांगितलं होतं, तर दादा चुकले असतील पण त्यांना परत घ्या. महाविकास आघाडीमध्ये दादांना उपमुख्यमंत्री करा असं पवारांना सांगितलं, छगन भुजबळांची माहिती. मला 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपची ऑफर होती. मी निष्ठावान कार्यकर्ता, पक्ष बदलणार नाही. सत्तेचा लोभ असणारे पक्ष बदलतात, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. सैफ अली खानवरील हल्ल्याचं पोलिसांकडून सीन रिक्रिएशन. आरोपीला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी घटनाक्रम समजून घेतला. प्रजासत्ताक दिनी अदिती तटकरे आणि गिरीश महाजन झेंडावंदन करणार. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपद रद्दचा निर्णय मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून आल्यानंतरच सुटण्याची शक्यता. महाविकास आघाडीच्या पुढील वाटचालीवर ठाकरे पवारांमध्ये बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह तिन्ही पक्षांसोबत चर्चा करून संयुक्त बैठक घेण्यासंदर्भात चर्चा. अमित शहा शुक्रवारी नाशिकच्या दौऱ्यावर. शहा त्र्यंबकेश्वर आणि अंजंग वडेलमध्ये भेट देणार. शहांच्या अचानक दौऱ्यामुळे प्रशासनाची धावपळ. राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा आक्रमक पवित्रा. 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत अतिक्रमण हटवण्याचे आदेश. नागपूर मिहानमध्ये गुंतवणुकीसाठी 4 कंपन्यांचा प्रस्ताव. मिहान परिसरामधील प्लग अँड प्ले सुविधेला चांगला प्रतिसाद. बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करा. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीची सरकारला शिफारस. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उद्यापासून 3 दिवस वाहतूक ब्लॉक. महामार्गावरील गर्डर बसवण्यासाठी ब्लॉक. दुपारी 12 ते 3 दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार. वनपर्यटनावेळी नियमांचं उल्लंघन केल्यास 25,000 रुपयांपर्यंत दंड. नागपूर खंडपीठानं खडकवासल्यानंतर वनविभागाची नवी कार्यप्रणाली तयार. गो फर्स्ट अखेर लयाला. सर्व मालमत्ता विकून देणी चुकती करण्याचे एनसीएलटीचे आदेश. स्थानिक आर्थिक अडचणीमध्ये सापडल्यानंतर जवळजवळ 3 वर्ष उड्डाणं बंद. उद्यापासून जेईई मेन्स परीक्षा. जेईई मेन्स परीक्षा 22 आणि 24 जानेवारी, त्याचबरोबर 28 ते 30 जानेवारी अशा 2 सत्रात होणार. साहित्य रसिकांना 1,500 मध्ये दिल्लीवारी करता येणार. संमेलनासाठी मंजूर झालेल्या विशेष रेल्वेला मराठीप्रेमी प्रायोजकांच्या देणगीमधून तिकीट दरामधील तूट भरून काढण्यात येणार. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदी. सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी ट्रम्प यांना शपथ दिली, तर जेडी वेन्स अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी.